तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर मंडळी, मी प्रथमेश तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या वी आर कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजसुद्धा आम्ही भात लावायला चाललो. गेले 2-3 दिवस झाले भात लावतो. पावसाचा काही पत्ते नाही आहे. आज कड्याखाली जायचं आहे भात लावायला. तर बघूया कसं काय होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला शेतावर जाऊया. बाय, शेता भेटू. तर मित्रांनो, फायनली आपण शेतावर पोचलो आहे ट्रॅक्टर घेऊन. कारण की ट्रॅक्टर तिकडे होता त्या शेतावर. हा बघा आपली धरणं. तर अर्धा तास लागला आपल्याला यायला, कारण रस्ता चांगला नाही आहे आणि जीव पण निघाला तो ट्रॅक्टर आणेपर्यंत. उचलून आणायला लागतो, रस्ता नाही ना धड. मी वातावरण बघ कसलं आहे. आणि इकडे शेत आहे आमचं पूर्ण. वरती डोंगर आहे इकडे, आणि हा बघा डोंगरातून पाणी येतोय. या शेतावर पाऊस नसला तरी चालतो, कारण की वरतून डोंगरातून पाणी येतो आम्हाला. त्याच्यावरच आम्ही मग शेती लावतो. हा पाणी बाग इथे, आणि ह्याला काही मोटर वगैरे काय जोडलेले नाही, पूर्ण ग्रॅव्हिटीच्या साहाय्याने पाणी येतो वरून. आणि पाईप पण आणलेत. तर जेव्हा पाईप लावायचा तेव्हा दाखवीन मी तुम्हाला की आम्ही पाणी कुठून आणतो तो वरतून डोंगरातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिला आता या तोंडाची आता हे करून घेऊ, पूड करून घेऊ परत तास करून. मित्रांनो, आज एक फल खाणार आहे मी. तर म्हणजे पहिल्यांदाच खातोय, फर्स्ट टाईम. दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे बघा, हे स्टार फल आहे काहीतरी, ह्याचं नाव नाही मला माहीत. पण हे मी फर्स्ट टाईम खातोय. बघू याची टेस्ट कशी आहे ती. खाणे टेस्ट सांगा. बघा स्टार सारखा आहे, स्टार, म्हणून याला स्टार फल म्हणतात. याची टेस्ट कशी लागते मला माहीत नाही, बघतो. आंबट आहे मित्रांनो. हा बघा, याचा शेप बघा, असा स्टार सारखा आहे. मित्रांनो, वातावरण बघा, इकडे बघा कसं आहे, मोकळं इकडे. आणि ह्या साईडला बघा काय दिसतंय का. तर तिकडनं पाऊस आलेला आहे. या साईडला आपल्याकडे पाऊस येतो या साईडला. हे बघा, आणि दृश्य बघा कसलं भारी, वातावरण बघा कसलं झालं आहे. पूर्ण कालोख करून ठेवला नाही पावसाने. हे बघा, इथं मंदिर आहे आमचं गावचं मंदिर. पूर्ण पांढरा आहे, म्हणजे धुका वगैरे. तिकडनं पाऊस येतोय, चालेल आहे फायनली. मित्रांनो, पवन बघा इकडे तंबू टाकतोय, टेंट लावतोय. नीट लावा टेंट, नीट लाव. मित्रांनो, जोरात पाऊस आला एकदम, वारा बिरा बघा कसला आहे. तर मित्रांनो, फायनली पावसाने हजेरी लावली, जोरदार आला पाऊस बघा. वातावरण बघा कसला झालं, खतरनाक एकदम. आणि इकडे सगळे आव्हान काढायला बसलेत. फायनली पाऊस आलेला आहे.
तर चला आपण पण आता आवनकडे बसूया. तर मित्रांनो 1:30 वाजले आता आणि आता जेवायचा टाईम झाला आहे. तर आजचं जेवण शेतावर होणार आहे. तर दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आता बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यात चाय आहे, बाटली का पाणी. मित्रांनो जेवायला बसलोय. जेवायला या. शेताच्या बांधावर जेवण्यात मज्जाच वेगळी आहे. जेवायला बसलोय, या सर्वांनी. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आपलं आता. आणि आता ट्रॅक्टर ह्या चोंड्यात घ्यायचा आहे आणि हा चोंडा फोडून त्याची चिखल करायची. तर चला ट्रॅक्टरसुद्धा वर घेऊया आणि मग कामाला सुरुवात करूया. पवन बघा भिंगरी फिरवायला शिकतोय अजून. अरे आली होती जमली होती. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट. होईल जमेल. तर चला कामाला सुरुवात करूया. पहिले आम्ही शर्यत लावायचो, आता जमत नाही पवनला. मित्रांनो ज्या तोंड्याची आपण आता चिखल केलेली ते आता त्या तोंडात भात लावायचा आहे. बघा इकडे भात लावायला सुरुवात केली नाही मी. तर चला आपण सुद्धा भात लावायला जाऊया. इकडे भात लावतायत माणसं. मित्रांनो भात लावत होतो आणि पाऊस आलाय जोरात. पावसाचा जोर वाढलाय आता. बघा पाऊस पडतोय बारीक बारीक. आता मगाशी जोरात पडत होता. इकडे भात लावतात आणि बघा मगाशी इकडे पाणी नव्हतं. आता बघा पर्याला पाणी आलंय. एवढा पाऊस पडला म्हणजे 10-15 मिनिटात पाऊस पडला जोरात. आणि पाणी बघा. तर पर्याला आलाय मोठा आता पाणी. पावसाचा सुद्धा जोर वाढलाय. इकडं अजून कालोख केला नाही. पाणी बघा किती वाढलंय पर्याला. तर मित्रांनो फायनली एक चोंडा लावून झाला आहे. चोंडा पण बघा केवढा मोठा आहे. तर मोठा चोंडा होता. तर एक चोंडा लावून झाला आपल्या फायनली. आव्हान संपला. आव्हान काढायला गेलेत माणसं. तर चला आपण पण आव्हान काढायला जाऊया. पाऊस पण जोरदार आहे. पाऊस आहे कंटिन्यू पडते पाऊस. पाणी बघा किती. पाणी वाढलंय पर्याला आता. काय आलं. तर मित्रांनो 2 चोंडे लावून ठेवले आपले मोठे. आणि आता आव्हान कमी पडतोय. तर आता आव्हान काढू आणि मग उद्या सकाळी परत लावू. तर इकडे बघा मम्मी आव्हान काढते खालती. वातावरण मग असं मस्त आहे. धुकं एकदम. तर आता सर्वजण आम्ही आता आव्हान काढायला बसू. तर चला आव्हान काढूया. तर आता डायरेक्ट उद्या लावायला उद्या भात लावू. तर आपली धन्न बघा इथं उभी आहे. हा एक चोंडा लावलेला आहे मोठा. तर आता आव्हान काढायला जाऊया आपण. चला. तर मित्रांनो
घरी पोचलो आता मी भात वगैरे लावून. आणि आता पाऊससुद्धा थांबला आहे. तर मित्रांनो अजून 4-5 दिवस लागतील लावणीला, कारण अजून आत्ता तर सुरुवात केली आहे, अजून आहे खूप लावणी. तर व्हिडिओ टाकत जाईन मी, तुम्ही बघा. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला बाय.